मंडळी दिवसातून तसे तर 4च प्रहर असतात, परंतु मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दिवसातला 5वा प्रहर, अर्थात हास्य प्रहर, ज्याचं नाव तुम्हाला माहितीच आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार, को-पावर्ड बाय डेटॉल. मंडळी, विनोदाचा जन्म कुठेही होऊ शकतो. आता हेच बघा ना, एक जण रुग्णशय्येवर आहे आणि दुसरा जण त्याला तिथं भेटायला आलाय. या अत्यंत भावविवश प्रसंगातून विनोद निर्मिती करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत विक्रोळीचा शाहरुख खान, पृथ्वी प्रताप, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. डॉक्टर, ओ काय वाटतं, वाचतील ना? नाही, काही सांगू शकत नाही. तुम्ही एक काम करा, यांच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. ऐका ना, तुम्ही यांचे जवळचे नातेवाईक आहात? नाही. मग एवढे का लढताय? आम्ही गाववाले आहोत ना, म्हणून थोडंसं. ठीक आहे, यांच्या नातेवाईकांना लवकर बोलवून घ्या. हा, त्यांचा एक पुतण्या आहे मुंबईमध्ये, तो येईलच थोड्या वेळाने. बरं. भाऊ 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 डॉक्टर गेले. काय भाऊ? एक मिनिट. तुम्ही कोण? नमस्कार, मी रवींद्र, मी यांचा पुतण्या आणि ही माझी बायको मंजिरी. बरं, म्हणजे हॉस्पिटलचं आणि लिगल वगैरे सगळं तुम्हीच बघणार आहात? सगळं आम्हीच करणार. ॲक्च्युली भाऊंना कोणीच नाहीये, त्यामुळे त्यांचं जे काही असेल ते सगळं आम्हीच करणार आहोत. ओके, नीट ऐका जरा, मन घट्ट करा. भाऊ ऐका ना, माझी वाक्य आहे तो पुढे. हे बघा, नीट लक्ष देऊन ऐका. हे आत्ता जरी बेशुद्ध असले ना तरी त्यांना ऐकू येतंय. आमचे सगळे प्रयत्न करून झालेले आहेत, पण त्यांच्याकडे जो काही वेळ उरलाय ना तेवढा वेळ तुम्ही 4 शब्द प्रेमाचे बोलावं त्यांच्याशी, प्लीज. हो प्लीज. हो भाऊ, भाऊ उठा ना भाऊ. रवींद्र आलाय भाऊ, रवींद्र. राहू, तुमचा राहू. ओ भाऊ, उठा ना, बघा ना माझ्याकडे मंजिरी आली आहे, माझी बायको आली आहे. भाऊ काका डोळे उघडून बघता का एकदा? बघा ना कोण आलंय. उठा ना भाऊ. हा, हे असं पडून राहणार आहात तुम्ही मी आल्यावर? तुम्हाला काय वाटलं राहू गेला मुंबईला, तुम्हाला विसरला? हा, राहू आलाय. राहू, चला उठा, मुंबईला जाऊया आपण. चला मुंबईला जाऊया. यायचं होतं ना तुम्हाला माझ्यासोबत मुंबईला? मी नेणार तुम्हाला मुंबईला. माझे वडील लवकर गेले हो, त्यांची एकही इच्छा पूर्ण नाही करू शकलो. तेव्हाच ठरवलं होतं काकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. काय इच्छा होती तुमची? जग फिरायचंय म्हणे, मला जग फिरायचंय. मी नेणार तुम्हाला जग फिरायला, मी नेणार वर्ल्ड टूरला तुम्हाला. तुम्ही उठा भाऊ, उठा तुम्ही. मी नेणार तुम्हाला जग फिरायला. एक मिनिट. अख्खं जग फिरवून आणणार मी तुम्हाला भाऊ, अख्खं जग फिरवून आणणार. एक मिनिट बघा जरा इकडे. इंग्लंड, अमेरिका, नेदरलँड, न्यूझीलंड, अजून काय असतं? साऊथ आफ्रिका. स्वित्झर्लंड, हंगेरी, हिंग वाईंग झिम्बाब्वे. भाऊ हे काय आहे भाऊ? हे झिम्बाब्वेचं गाणं आहे. तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे भाऊ? हो, मी आता मधल्या काळात बेशुद्धीच्या अवस्थेत जग फिरून आलो. राहू तू आलास? राहू, मी आलो. दत्तू, मेहनत कहता था, मेरा राहू आएगा. आला मजा राहू फिरायला जाऊ, आला मजा राहू फिरायला जाऊ. आनंदाने नाचू गाऊ, आता आनंदाने नाचू गाऊ. गाऊ रे. भाऊ सांगा. मिरेकल.
मिरॅकल काका, माझ्या 10 वर्षाच्या डॉक्टरकीत हे पहिल्यांदा घडलंय. मरणाला टेकला होता माझा पेशंट, नाचायला लागला. गाणं मिरॅकल. डॉक्टर यात मिरॅकल काही नाहीये. प्रत्येक एंट्री लगा तुम्ही ऐकणारे बोर झाले आता. अहो काय केलं तुम्ही? मी काय केलं? काय बोललात? ते जागे झाले ना, मरणाला टेकलेला ना तो माणूस. विसरलात का? 2 करोडच्या प्रॉपर्टीसाठी आलोय आपण. 2 करोडची प्रॉपर्टी लक्षात ठेवा. असं बोलू नका की ते आनंदाने उठतील आणि नाचायला लागतील. मरायला पाहिजे ना अगं माणूस. मला माहिती होतं का हा माणूस नाचायला लागेल. आपल्याला काय फोन आला होता ह्याची काहीच शाश्वती नाही, कधीही जाईल म्हणून आलो ना इथे. माहिती आहे ना तुम्हाला. लक्षात ठेवा ना 2 करोडची मी प्रॉपर्टी. बोलतो थांब थांब. मी बोलतो. मी असं काहीतरी बोलतो ज्याने काका पटकन जाईल. नक्की. हा, हा. एक लक्षात ठेवा, तुमचे काका 2 करोडचे आहेत. माझे काका 2 करोडचे. माझे काका. भाऊ. राहू हा भाऊ. चल जाऊ. कुठे जाऊ भाऊ? कुठे फिरायला. नाही भाऊ, मी फिरायला नाही नेऊ शकत तुम्हाला. का? आता तुम्ही आजारपणातून उठलाय ना भाऊ, त्रास होईल तुम्हाला. नाही नेऊ शकत मी फिरायला तुम्हाला. नाही नेऊ शकत. नाही नेऊ शकत भाऊ. नाही नेऊ शकत आम्हाला. भाऊ भाऊ काका झोपवा इकडे, झोपवा काका. काका काका हळू हळू भाऊ हे भाऊ भाऊ बरोबर वागताय तुम्ही. असंच करायचंय. असंच करायचं असलं तरी तो माझा काका आहे ग. असं कसं बोलू? आहेत का? आहेत की गेले का? भाऊ नेतो तुम्हाला. भाऊ मी तुम्हाला नेतो फिरायला. भाऊ भाऊ नेतो 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 नेतो. भाऊ तुम्ही मुद्दाम नाही ना करत आहे? नाही. भाऊ काका नेतीला तुम्हाला हे फिरायला, पण 6 महिन्यांनी. 6 महिन्यांनी. तुम्ही आधी पूर्ण बरे व्हा, ठणठणीत बरे व्हा, मग हे तुम्हाला घेऊन जातील. हा 6 महिन्यांनी. 6 महिन्यांनी. हा 6 महिन्यांनी. तोपर्यंत मी काय करू? तोपर्यंत मी तुझ्याकडे मुंबईला येऊ. मुंबईला नाही का? मुंबईला कशाला भाऊ? मुंबईला हे आहे ना छोटस घर. 10 बाय 10चं घर, त्यात हे मी, आमचा छोटा अथर्व. कसं मॅनेज होणार? तुम्हाला अडचण नाही का होणार? अडचण. एवढ्याशा घरात भाऊ तुम्ही आलात आणि एवढं केलं तर घराबाहेर झालं ना भाऊ. आला माझा राहू मुंबईला जाऊ. त्यांना घ्या घ्या इकडे, घ्या. काका मागेच राहिले. नाही काका जागेवरच आहेत. मला फक्त एक प्रश्न आहे, तुम्ही नक्की कॉपी करून नाही ना डॉक्टर झालाय? प्रत्येक गोष्टीवर कशाला नाचता? त्यांना चेक करा ना हो डॉक्टर. नाचणार ना मी. माझ्या 10 वर्षाच्या डॉक्टरकीमध्ये पहिल्यांदा असा मरणारा पेशंट उठून नाचायला लागला. आनंद होणार नाही का मला? बरोबर आहे डॉक्टर. मिरॅकल. आनंद झालाय. मी खरंच सांगते. नाही मला मान्य आहे, लेखकाने एकच शब्द दिला आपल्याला, मिरॅकल. म्हणून मिरॅकल एवढंच नाही करायचं. थोडीशी लिबर्टी ऍक्टर म्हणून पण घ्यायची. 4-5 पदरची वाक्य टाकायची. बघा सगळ्यांकडे. मी काय म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं 4 प्रेमाचे शब्द बोला. होत आहेत ना वर्क? बोला ना. प्रेमाचे शब्द महत्वाचे असतात. आपण मुंबईला जाऊ. भाऊ मुंबईला न्यायला प्रॉब्लेम नाही, पण आता ह्याची अथर्वची परीक्षा आहे ना, छोट्याची परीक्षा आहे 10वीची. 10वीला आहे ना तो. खूप गोंधळ होईल हो सगळ्याच घरात. अरे कसली अडचण होणार आहे? काही अडचण होत नाही. अरे आम्ही आमच्या गावच्या घरात ना 27 जण राहायचो. हो किती? 27 जण. तुम्हाला सांगतो डॉक्टर तुम्हाला सांगतो, एका वेळी आंघोळ करायची झाली ना तर आम्ही 7 जण मोरीत घुसायचो. अरे बापरे. हो. हाताला साबण लावण्यासाठी हात लांब केला ना असा तरी 7वा बाहेर पडायचा. संपला तो साबण राहिला त्या आठवणी. भाऊ आता तुम्ही का राहिलाय? आठवणीत झुरत का राहिलाय? तुम्ही पण बाहेर पडा ना त्या आठवणीतून. नाही नेऊ शकत ते तिकडे. वेगळं हे वेगळं नाही का? आता तुमची जेवढी मोरी आहे तेवढंच आमचं घर आहे ना. काका नाही मॅनेज होणार. जरा समजून घ्या ना. म्हणजे मला नेणार नाहीस तू? नाही नेऊ शकणार नाही नेऊ शकणार. भाऊ. न्या म्हणा ना. अहो न्या ना. इथे माणूस मरायला टपलाय. तुम्हाला काही न्या म्हणा. इमोशनल नाही व्हायचंय. इमोशनल नाही व्हायचंय आपल्याला. नाही म्हणत ना. नाही नाही काका उठा. काका उठा. अहो न्या म्हणा ना. काय नेतो? नेणार हा काका. नेणार तुम्हाला. भाऊ नेतो भाऊ. तुम्हाला कुठे जायचंय ते सांगा, तिकडे नेतो तुम्हाला. नेशील? नेतो. मला राहू जग फिरायला नेतो म्हणाला. हो. इमोशनल. भाऊ
हा कंसातला शब्द आहे, इमोशनल. आपण कंसातला आहे, हा इथे काय करतोय? दत्तू माझा मोबाईल आण रे, आणि पटकन आणून देतो. भाऊ हा सुद्धा कंसातला शब्द आहे, आणून देतो. हल्ली कंसातल्याच गोष्टी जास्त वर्क होत आहेत. हे बघ, मी मला जगात कुठे फिरायचंय ना त्याची यादी केली. हे बघ इथे नेरे मला, इथे नेरे मला. मी नेतो तुम्हाला. कुठे जायचंय? इथे जायचंय. मी लिस्ट केली. या सगळ्या जी नाव आहेत ना सगळीकडे नेणार तुम्हाला. कुठे हे काय आहे? हा, पिरामिड ऑफ गिझा इजिप्त. बोरोबुदूर इंडोनेशिया. गोल्डन गेट सॅन फ्रान्सिस्को. आणि इतकंच नाहीये. दत्तू चष्मा दे. इतकंच नाहीये. हे बघ, रोमचं कॅलेजियम, दुबईचा बुर्ज खलिफा, कंबोडियाचा अंगकोर टेम्पल, ग्रीसचं ॲक्रोलिपोलिस, असं एक ना एक अनेक ठिकाणी येते. भाऊ जी नावं तुम्हाला घेता येत नाही तिथं तुम्हाला जायचंय. हे रस्त्यालगत नाही सगळं, जगाच्या टोकाला आहे. पण तू म्हणालास ना मला जग फिरवतो म्हणून. भाऊ मी म्हणालो, माझं चुकलं. मी म्हणालो भाऊ, पण काय झालंय भाऊ, तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोललो मी. बरं वाटतं म्हणजे? हो भाऊ, तुम्हाला मी नाही नेऊ शकत. म्हणजे नाही नेऊ शकत. असं काय करताय हो माणूस? इथे मरायला टेकला, जरा तरी अक्कल आहे का तुम्हाला? नेतो भाऊ, नेतो, सगळीकडे नेतो. नेणार काका? आणि मला एकट्याला नाही जायचंय. मग कोणाला जायचंय भाऊ आता? माझ्यासोबत बकुळा पण असेल. भाऊ बकुळा कोण? अरे मरायचं वय आहे ना तुझं, लाचतो कसला आहे? ओ भाऊ, कोण बकुळा भाऊ? तुझी काकीच झाली असती रे बकुळा, पण ती आपल्या कुळातली नव्हती, कुळातली होती. तिचं आणि आपलं काही जमलं नाही. तिनं मला नकार दिला आणि गौरव मोरे नावाच्या सुपरस्टार बरोबर लग्न करून निघून गेली. कुठे निघून गेली? ऑस्ट्रेलियाला. बकुळा ऑस्ट्रेलियाला गेली हे पटू शकतं भाऊ? गौरव मोरे सुपरस्टार आहे हे पटलं? काही नाही, तिला ऑस्ट्रेलियाचा मोह झाला ना, मी तिला अख्खं जग फिरून आणीन. त्यामुळे मला आणि तिला बकुळाला दोघांना पाठव. पाठवतो. ठीक आहे, दोघांना मी पाठवतो जग फिरायला. दत्तू डॉक्टर मी आणि बकुळा जग फिरायला जाणार. हे नाही जाऊ शकत काका. नाही दत्तू, आम्ही जग फिरायला नाही जाऊ शकत. काय झालं काका? नाही जाऊ शकत. हे कारण आम्हाला ना गावातले लोक आहेत ना, गावाबाहेर जाऊ देणार नाहीत. का मला बुरख्यातून नाही. भाऊ का? म्हणजे जाऊ का नाही देणार? इतकं प्रेम आहे गावकऱ्यांचं तुमच्यावर? नाही, मी कर्ज घेतलेलं त्यांच्याकडनं. कर्ज घेतलं काका? कशासाठी कर्ज घेतलं? बकुळाच्या भावाला आहे ना बिझनेस मध्ये आर्थिक पाठबळ हवं होतं, म्हणून मी शेत विकलं आणि त्याला पैसे दिले. शेती कुणासाठी विकली? बकुळाच्या भावासाठी? हो. घर तरी आहे ना भाऊ? आहे ना, घर आहे, सावकाराकडे आहे. गहाण ठेवलंय. काय? तुम्ही घर पण गहाण ठेवलंय? हो. का? अरे मला पण लागतं ना हे काहीतरी, माझं रोजचं असतं ना त्याच्यासाठी. आणि फार नाही 70 लाख वगैरे आहेत. भाऊ किती कर्ज आहे तुमच्यावर? फक्त 70 लाख. दत्तू बोलो, त्या गावाला घरात बोलो, मी ओळख करून देतो. राहू भाऊ काका. अरे बापरे, माझ्या पाय नको पडू. अरे बाप राहू, पेशंट बदलला. झोपवा त्यांना. तुम्हाला झोपवा. काका इकडे. काका इकडे. काय झालं? काय होतंय? राहू, अरे आता फक्त तुला शेत विकलं, घर गहाण ठेवलं एवढंच सांगितलं. अजून पतपेढी, बँकांचं कर्ज ते राहिलंच आहे. काय झालं? काका काय होतंय? बोला काहीतरी. उठा ना. हो ऐका, नका विचार करू तुम्ही जास्त. उठा. गेला. पेशंट इज नो मोर. गेला माझा राहू, नदीवर जाऊ. गेला माझा राहू, नदीवर जाऊ. दुःखाचं गाणं गाऊ. आता सगळे दुःखाचं गाणं गाऊ. गाऊया. राहू
मस्त परफॉर्मन्स. वेल डन, वेल डन. हा सर सिक्साई. डेडली परफॉर्मन्स होता. भाऊ काका मस्त. ओंकार फारच मजा आली. सुंदर झाला परफॉर्मन्स. सगळ्यांनी आपापली कामं चोख केली. मस्त. आणखी एक गोष्ट, ह्या स्किटची संकल्पना गणेश सागडेंची आहे. गणेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. गणेश सरांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत चाललाय. होय होय होय. चांगली गोष्ट. सगळ्यांना माहिती असेल नसेल आपल्या प्रेक्षकांना, गणेश सागडे हे आपले चॅनल लिपी आहेत आणि सगळं चॅनल थ्रू आपलं जे काम आहे, क्रिएटिव्ह जी प्रोसेस आहे ते सगळे ते हँडल करतात. येस, गणेश सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. आणि त्याचबरोबर मला वाटतं सिद्धगुरू, अमित फाळके ही जी चॅनलची मंडळी आहेत, आपला शो चांगला व्हायसाठी ते सगळेजण खूप झटत असतात. मला वाटतं त्या दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच गाईज. हास्य रसिक प्रसाद दा. सुपर्ब, वंडरफुल. रसिका फार सुंदर. प्रत्येक मंजिरी अशी नसते, एवढं सांग. चेतना जितकी मॅड दिसतीस तितकाच मॅड परफॉर्मन्स होता. इथून पुढे मिरॅकल म्हणताना मला हेच लक्षात राहील. आणि तू स्वतः किती एन्जॉय केलास चेतना नाच. तुला बघायला इतकी मजा आली, इतकी मजा आली, फार मजा आली. फार भन्नाट नाचलीस बिचलीस पण फार सुंदर, खूप मजा आली. ओमकार फॅन्टॅस्टिक. दत्तू एकच सांग सगळ्यांना निक्षून की जेव्हा कंस मागे उभा असतो आणि माल पुढे उभा असतो तेव्हाच मालकंस तयार होतो. वंडरफुल, तुफान, मजा आली. क्या बात है. थँक्यू सो मच. मंडळी, एका नवीन कलाकाराबरोबर शूटिंग करणार आहे 2 मातब्बर सिनियर कलाकार. बघूया ते त्याची कशी साथ देत आहेत. ते तुमच्या समोर येत आहेत कॉमेडी स्टार अरुण कदम, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि दादरचा दीपक तिशोरी ओंकार राऊत. गरम आहे ना चाय. या प्रोडक्शनमध्ये हा ना चायची कमी नाही हा. कधी पण मागा, कधी पण मिळते का नाही. थोडी दे रे. ए दादा, ए हा. चाय चाय घे. नको दादा, नको दादा. अरे घे. अरे अरे नाही, नाही, अरे ये ना. नाही नाही, नो थँक्स, नो थँक्स. बस याला गरम करून तरी आणायची होती. साठी पडली तू आणणार. लय गारदी का मुद्दाम केलंस रे. ए बाला इकडे. मी आहे ना, हां हां. यो अरुण आहे. हाय हाय हाय. हॅलो. हां हाय. मी डिस्को मोरे. मी सिंपल श्याम राजपूत. हां हां. पण यो यो डिस्को ही तुमची नावं आहेत. नाही नाही, ऍक्च्युली ही आमची इंडस्ट्री मधली नाव आहे. अच्छा अच्छा अच्छा. त्याचं माझं नाव अरुण कदम न यो प्रभाकर मोरे. नमस्कार हा दादा. हा. आम्ही पासिंगवाला आर्टिस्ट आहोत का नाही? बरं बरं, वा. तुम्ही पण पासिंगवाला आर्टिस्ट आहोत? नाही नाही नाही, मी नुसताच आर्टिस्ट आहे. ड्रॅमॅटिक्स झालेलं आहे माझं. आणि माझा जो रूममेट आहे ना, तो इथल्या असिस्टंट डिरेक्टरचा मित्र आहे. म्हणून मला इथे एका सीन साठी बोलवलंय. अच्छा, म्हणजे नवीनच आहो. हो हो हो. नाही नाही, डायलॉग वाला आर्टिस्ट. हा, तुम्ही रेग्युलर करता का हे काम? 87 पिक्चर झाला आतापर्यंत. न माझं 112 पिक्चर झाले. 112. अरे बाप. नाही, नवीनच आहो. हा. पण तुम्हाला एक फुकटचा सल्ला देऊ काय? द्या ना दादा. काय सीन एकच असू दे. पॅकअप झाल्यावर लगेच कपडे काढायचं नाही. का का का? लंच ब्रेक मध्ये जेवायचं मंगच जायचा. कपडे काढल्यावर कोण जेवायला देणार नाही. काय जमत. मी तर बोलतो संध्याकाळचा नाश्ता न रात्रीचं बिर्याणीचं पाकिट घेतल्याशिवाय घरी जायचं. दादा, मला भूक आहे, पण ती आहे ना अभिनयाची भूक आहे. मोठा. नाही नाही, खरंच ती एकदा भागली ना तर चहा चपातीवरही दिवस भागतो माझा. हा, म्हणून तर एका दिवसासाठी मी इथे आलोय. एक सीन द्यायचा, पण असा दणका करायचा. हा. काय बाला, नवीन असताना सगळेच असं बोलतात रे. एकदा जुना झाला का मग पर डे किती देणार? एवढं माझ्या बाबतीत तसं नाही होणार. बाकी काय जिल्हा की नाही. मी करणार. शॉर्ट रेडी चला लवकर. अरे घ्या. हो हो. चला. डस्टबिन आहे का रे कुठे इथं? हा, इकडे ठेव बसा रे. नाही, तसं नव्हे. अरे हे फील्ड आहे ही सर.
हा? काय करता असं? नाही असू दे ना काय असू कोणच दे नाही ना. ना हा. तर ये पोझिशन ओके आहे सर. हा इथं राहिले चालेल. हा, हा. दादा बरोबर आहे. हा, हा. मी सरांना बोलवतो. हो हो बोलवा ते बोलवा काय पटकन. महत्वाचं काय बोलतं माहितीये काय हे सगळे लफरं आहे ना काय महत्वाचं काहीच नाही नाही. नाही नाही. ठीक आहे ना. मी जरा पाठांतर करतो. हा. अरे बसाऱ्या नको पाठांतर करू. का? तो डायरेक्टर आला ना का सगळं हे बदलेल. सगळं पाठांतर तुझं फुकट जाऊन अरे जाईल. बापरे. फुकट जाईल सगळं नाही पाठांतर तरी एक केलं. प्रिपरेशन म्हणून. अरे बसाऱ्या आवऱ्या वर्षाचा माझा अनुभव सांगतो अच्छा, तुला. हा. मोठ्या मोठ्या ऍक्टरांनी माझ्या बरोबर काम केलेलं आहे. काय बोलतो तुमच्यासोबत? युसुफ माहितीये तुला? युसुफ दिलीप कुमार. दिलीप साहेब हा. तुम्ही त्यांच्यासोबत काम केलंय? नाही त्यांच्यासोबत मी नाही काम केलं. मग मशाल मध्ये हा ज्यांनी त्यांच्या बरोबर काम केलंय हा. म्हणजे तो एक सीन होता बघ. ए भाई हो, हो, हो. तो एक पासिंगला जो भाई होता ना हा. त्याने अजिबात मागे नाही बघितला. त्याने मला इंडस्ट्रीमध्ये आणलेलं. अच्छा अच्छा हो का? आणि काय झालं ह्यानी मला इंडस्ट्रीमध्ये अच्छा, यांनी मला लेट झालो इंडस्ट्रीत यायला. अच्छा. पण यांच्या पायावर पाय मी ठेवून आज म्हणून चाललंय आम्ही. वा 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 क्या बात आहे. हो, जुना आहे खोड अनुभव केवढा आहे माहिती आहे ना? नाही नाही दिसतच आहे, दिसतच आहे. सांगायला नको काय हा, असं काय चालेल चालेल मी जरा करतो पाठांतर. मीना कुमारी. मीना कुमारी. मीना कुमारी मला बघितलं ए छोटू इकडे असं माझ्या गालगुच्च करायचं. माय स्पीड बोबो. मी छोटा होतो ना. तेच म्हटलं असं कसं काय केलं हे, असेल. माझा ना योग कधी आला हा. मी नाही कोबरी अच्छा अच्छा. गोगो असतो काय हो का हो का बरं. मी इंडस्ट्रीत लेट आलो ना थोडं. हा ठीक आहे. नाही, यांच्या मुलं आलो. हो 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 ठीक आहे ठीक आहे. रेखा तर मला बघून नाचली होती. बोल. रेखाजी काय ना बघून नाचली. तुम्हाला बघून. हा. जुनं खोड खायची गोष्ट आहे काय मग केवढं अरे आधी. बापरे. सिलसिला. हा अरे लवंगा इलाची का बेडा सजाया. वा वा वा. मग अमिताभ बच्चन रेखाच्या अशा कुशी मध्ये तिला घेतो. हा. खाय गोरी का ती लाजते ना इकडे बघते. अच्छा. तर त्या टायमाला मी तिकडून असतोय यो यो यो. तिने मला बघितलं ना बोलते यो यो. हा. तुझं एक्सप्रेशन बघितलं ना माझं एक्सप्रेशन झाला. अरे बापरे. मला नाही योग आला रेखाजीन हा, बरोबर असं. मी लेट आलो ना इंडस्ट्रीत. अच्छा सांगितलं तुम्ही ते दादा. आणि तुला सांगतो बच्चन माझ्या समोर मोठा झाला. बच्चन साहेब मोठा झाला. अरे माझा. बापरे. कौन बनेगा करोडपती. हा, मोठा शो. है ना? हो मग बच्चनच्या समोर मी बसलेला असतो. हॉट सीट वर. नाही त्याच्या मागे. अच्छा म्हणजे ऑडियन्स मध्ये. हा 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 हा. म्हणजे कंटेस्टंटने उत्तर दिलं रे दिलं हा. का बच्चनची माझ्याकडे बघतात. तर मी लगेच मग कम्प्युटरवर ते बघतच नाही डायरेक्ट कन्फर्म. आपले म्हणजे उत्तर बरोबर आहे की नाही हे तुम्ही सांगता. अरे क्या बात आहे. केवढं नॉलेज आहे दादा तुम्हाला. हा, हा, हा. वा वा वा, वा. माझा योग नाही आला नाही मग मला ना नंतर मला काढून टाकला. का का नाही का काढलाय ते लक्षात नाही आलं. पण बहुतेक काय मी असं करायचो ना हा. ते सगळेच माझ्याकडे बघायचं. त्यांच्याकडे कोण बघायचं नाही ना म्हणून काय. नाही, झालं असेल. अरे केवढ्या मध्ये दांडगा अनुभव. धर्मेंद्र हा. बॉबी आणि सनी लय मारला. तुम्ही मारलं. त्यांनी मला मारला. गुंड असायचो ना मी गुंड मध्ये गुंड. अच्छा 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 शूटिंग मध्ये. हा, 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 हा. अरे श्याम श्याम मी आहे सर मी आहे सर. सीन पाठ आहे ना हो 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 सर. बोलून दाखव एकदा. हा, बोलतो. आणि इंटेन्सिटीने बोलून दाखव. Yes, sir. जसं करणार आहेस तसं बोलून दाखव. ओके गौऱ्या. ओके सर. हा. विक्रमपूरच्या माझ्या शूर शिपायांनो संग्राम म्हणजे काय तर कुठल्याही परिस्थितीत आपल्या पुढच्या पिढीला हार न मानण्यासाठी दिलेली एक प्रकारची प्रेरणा शक्ती. अरे मृत्यू तर श्वास थांबल्यावरही येतो पण तो श्वास जेव्हा मातृभूमीच्या रक्षणासाठी थांबतो तेव्हा त्याचं रूपांतर वीर मरणात होतं. अरे रणांगणाच्या मंदिरात आला आहात तर रक्ताचा अभिषेक हा होणारच. आपल्या विजयाची पताका बघायला आपण असू किंवा नसू हे मातृभूमी ठरवेल. तेव्हा उचला त्या समशेरी आणि शपथ घ्या. आता ही समशेर तेव्हाच थांबेल जेव्हा शत्रू जिंकेल किंवा मी. विक्रमपूरचा विजय असो. विजय विजय असो. क्या बात है क्या बात है. वंडरफुल वंडरफुल. you, श्याम sir. ध्यान मेरा लक्षात हो, ठेवे. हो, 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 यही sir. चाहिए. Yes, sir. चलो टेक करते गौऱ्या. टेक करूया आपण हो, हो, लगेच. हो. सांग सगळ्यांना. याला मस्त तयारी करून आला. थँक्यू थँक्यू दादा. नाही दुसरं काय नव्हतं म्हणजे असंच काम करत जायचं ना इंडस्ट्रीमध्ये हा, हा. तर रोज आपली शूटिंगला भेट होत राहील. नक्की, सुन नक्की. श्याम काय काम करतो पोरांना. शॉर्ट सांगतो तुला. हो हो सर. हे बघ कॅमेरा पायावरनं टिल्टअप होईल तुझ्या. हा
तुला कव्हर करेल 2 पावलं तू पुढे जायचंस हा. यांच्याकडे बघायचंस नाव काय तुमचं अरुण सर. अरुण यांच्याकडे बघायचं ओके, सर. डायलॉग बोलायचं हो, हो. ओके मग पुढे परत 2 पावलं जायचं यांच्याकडे बघायचं तुमचं नाव काय इसको मोरे काय प्रभाकर मोरे. हा यांच्याकडे हो, बघायचं हो. डायलॉग बोलायचं येस सर. कळलंय हो 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 सर. चला हा. लवकर बोला. सर हा आम्ही फक्त डोळ्यातच बघायचं ना. नाही तुम्ही काय करू नका तुम्ही उभे राहा फक्त हा नाही, चला. म्हणजे सर म्हणजे आम्ही फक्त असं बघितल्यासारखं करायचा आणि हलूस इकडं तिकडं नजर वळवायची असं आहे. नका डिटेलिंग करू हा हे ऍक्टर आहेत ना हे करतील सगळं हे बघतील हे डायलॉग बोलतील हा काही लाऊड करायचं नाही हा एस्पेशली तुम्ही हा अरे सर बोला ना काय. एक्साइट होऊ नका मगाच्या सीनला सैनिक पळायच्या असं कॅमेराकडे बघण्याची वेडे वाकडे चेहरे करून का पळालात तुम्ही मला थोडी असं वाटलं तिथं जागा आहे हा? मतलब कॉमेडी के हिसाब से थोड़ा कुछ करता. हे बघा कॉमेडी के हिसाब से कुछ मत करो हिसाब से कॉमेडी करना चाहिए समजा आणि मुळात ही कॉमेडी फिल्मच नाहीये तुम्ही कशाला काहीतरी कॉमेडी करताय सिरियस राहा जरा अरे बोललं नाही मला कोण इंडस्ट्रीत लेट आलं ना. जल्दी या जल्दी चलो हा नवाय रे यार. नवा हा. यार बापून बरोबर मी काम केलं हे मला सांगतं बापू शांताराम. अरे एवढं वय आहे तुमचं त्यांच्यासोबत काम केलं तुम्ही. नाही तेव्हा मी छोटो होतो. अच्छा. संध्याताई असं ते वाजवायचं ना गडा बडा 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 वाजत यायचं सीन संपला का ते मी फिरवायचं. ठीक आहे मला कॉन्सन्ट्रेट मला नाही कधी योग आला त्यांच्यावर. खूप वेळा सांगितलं इंडस्ट्रीत लेट आलं नाही. सायलेन्स यार किती थोडं तिकडे वा, थोडं. काय काय किती बोलताय तुम्ही दादा नाही नाही हा सायलेन्स ओके. श्याम कॉन्सन्ट्रेट यस सर यस सर. अरे मेल्या ह्याच्यामुळे तुला करोडपती मधनं काढला ना दाखवतोस काय. ओके 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 रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. विक्रमपूरच्या माझ्या शूर शिपायांनो संग्राम म्हणजे काय तर कुठल्याही परिस्थितीत आपल्या पुढच्या पिढीला हार न मांडण्यासाठी आपण दिलेली एक प्रकारची प्रेरणा. फोन वाजतोय नाही सर माझा नाही मी तर बॅगेतच ठेवलाय फोन. सर 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 आले सर यो सर आले. सर गुड न्यूज आहे. हा? मी बाप झालो. थँक्यू थँक्यू. या वयात हा सर काय करणार लॉकडाऊन लागला सगळेच घरामध्ये. आता बाहेर किती बॅड न्यूज चालू आहे ना. खरं आहे. मी बोललो आपण एखादी छोटी अशी गुड न्यूज देऊया म्हणून छोटासा प्रयत्न बाकी काय नसतं. अहो लॉकडाऊनचा सोडा वयाचा तरी विचार करा आणि गुड न्यूज आली म्हणून काय तुम्ही टेक मध्ये फोन उचलणार नाही सर तुम्ही कशाला टेन्शन घेता. आता रिटेकचं टेन्शन नाही घ्यायचं आता डिजिटल झालेलं आहे. हा एकदम टेन्शन नाही घ्यायचं. काय मला सांगता तुम्ही डिरेक्टरला हे फोन काढून घ्यायचा फोन काढून अरे पिरियॉडिक फिल्म आहे ऐतिहासिक फिल्म आहे गौऱ्या लक्ष द्या यार. सर मोबाईल द्या. अरे तुम्ही पण ठेवला होतात मोबाईल नाही ह्याने घरातल्या लोकांना सांगितलं हा. नव्हता ह्याचा फोन बिझी आला तर माझ्या फोनवर करा बघा बाकी काय नाही म्हणून. गौऱ्या यार लक्ष द्या यार बाजूला आहे. हो इथे बघा तुम्ही आता सीन तुम्ही चष्मा लावून केलात सीन या काळात चष्मा होता. हा सर पण चष्मा काढला तर दिसणार नाही ना मला. अहो तुम्ही दिसणं महत्वाचं आहे तुम्हाला दिसणं महत्वाचं नाहीये. सर असं काय करता रिॲक्शन कशी देऊ मी. नका देऊ नका देऊ आहे ना तो ऍक्टर आहे ना काढा तो चष्मा. ए गौऱ्या चष्मा घे यांचा. सर चला यार लवकर यार सन गेला ना गौऱ्या चल तिकडे सॉरी सॉरी सॉरी. चल 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 श्याम रेडी राहा. हो रेडी 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 राहा. हो हो तुला जमेल जमेल ना तुला. हा हे बघ बाबा इंटेन्सिटी कमी करतोय सा तू वाढव ती अजून नाही वाढव. सर मी गेल्यानंतर ते विचित्र पद्धतीने बघतात सर रिॲक्टच होत नाहीत ते. हे रे त्यांच्याकडे नको लक्ष देऊस तू तो ते मार्किंग साठी उभे आहेत रे फक्त आपण VFX मध्ये 3000चा क्राऊड दाखवणार आहोत. 3000 हा. ते इमॅजिन कर. Yes, sir, yes, sir. चल 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 फास्ट फास्ट फास्ट. हो हो थँक्यू थँक्यू. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. विक्रमपूरच्या माझ्या शूर शिपायांनो संग्राम म्हणजे काय तर कुठल्याही परिस्थितीत दादा दादा ते असे अंगठे बेस्ट ऑफ लक करू नका. काय चाललंय कुठल्या काळात आहोत आपण. हा चला पटकन चला परत. सॉरी सर. सॉरी काय ह्याच्यामुळे काढला ना. रेडी रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. विक्रमपूरच्या माझ्या शूर शिपायांनो
संग्राम म्हणजे काय? तर कट कट हो मोरे काय काय हे काय चाललंय? काय नाही हो, ते अंगठा असं दाखवत होता ना, ते सीन मध्ये बरोबर दिसला नसतं ना. अरुणदा तो अंगठा आहे ना, तुम्ही खिशात घ्या, मागच्या खिशात घ्या, ए, मागच्या खिशात घ्या. एकदा काढलाय ना करोडपती मधनं ह्याच्यासाठी. ना यार लवकर यार, माझा सण जाईल यार गौऱ्या. सर सर प्लीज जरा लवकर सुरू करा. चला रोल कॅमेरा, रोलिंग ऍक्शन. विक्रमपूरच्या माझ्या शूर शिपायांनो, संग्राम म्हणजे काय? तर कुठल्याही परिस्थितीत आपल्या पुढच्या पिढीला हार न येऊ देण्यासाठी आपण दिलेली एक प्रकारची प्रेरणा शक्ती. अरे मृत्यू तर काय श्वास थांबल्यावरही येतो, पण तो श्वास जेव्हा मातृभूमीच्या रक्षणासाठी थांबतो. कट 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 कट. काय खाल्लं? चॉकलेट. ते माझी शुगर वर खाली होते ना, मग मला थरथर भरता. तर डॉक्टर म्हणाला टायमा टायमान चॉकलेट का, म्हणजे थरथर भरायचा नाही. मग तुम्ही टेक मध्ये खाणार? एक मध्ये कुठे घालला? मग काय ह सरकलं, माझा शॉट संपला आणि ह माझ्याकडे बघून बोलत होतं ना, तोपर्यंत मी माझी शुगर कंट्रोल केली होती का नाही, काय जमलं? तुम्ही ठरवणार शॉट कधी संपला ते? मी कट बोललो कट मी नाही नाही. मग पण सर भूक कधी लागते माणसाला? काय समोर ताट आल्यावर ना. आता मी समजा जेवलो आणि मला नंतर थरथर लागली, तर जेवून काय उपयोग आहे काय? मला शिकवतोय गौऱ्या सर मला शिकवतोय हा. काय करू याचं? एक मिनिट सर. ए सोड, एक काम करू, कॉम्पॅक्ट घेऊ आपण. तो सण ना माझी नाही सर सर मी तू करतो ना compact- नीट. सर एक- माझं एक- कॉन्सर्ट ऐक 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 बाबा, तुझाच कॉम्पॅक्ट आहे हा. प्लीज माझा सण जोपर्यंत आहे ना तोपर्यंतच मी हा सीन शूट करू शकतो. ओके, ओके, सर, करतो. कॉम्पॅक्ट मध्ये दाखव काय ते. हो, हो, हो. चल चल त्यांना सांग कॉम्पॅक्टची तयारी करायला. हो हो दादा तुम्ही पण आहात हा कॉम्पॅक्ट मध्ये. इकडे इकडे अरे इकडे आहेत. हा. अरे असं यार हा. पटकन जरी काम कर, पटकन काढ. कॉम्पॅक्ट म्हणजे आपल्याला जजमेंट आहे ना. एकच, हा, हा. थांब जरा इकडे. सर काय थांब यार, लाइटिंग होऊ द्या. लिपस्टिक. मोरे लिपस्टिक. थांब जरा. सर काय काय बाला तू थोडीशी लिपस्टिक लावतस? हे रे वायसली घे. नको नको अरे नको. बरा दिसली, मी आहे तसा बरा आहे बरा आहे बरा आहे. आणि ए बाबा नीट कर हा आता. हो 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 हा, नीट कर. मी नीटच करतोय, तुम्ही चुकीचं करताय. तुम्ही माती खाताय. आम्ही माती खातो. हो. हा, तुला काय आहे, तू येऊन आमच्या समोर डायलॉग बोलतोस, आम्हाला एकच ऍक्शन होल्ड करावी लागते. काय समजलं? अरे मग करा ना होल्ड. नाही नाही, पण होल्ड नाही होणार. का? लय टाइम झाला, जोराचे झाले. मी पटकन जाऊन येऊ व्हॅनिटीच्या मागे. चल श्याम हा रेडी आहे ready, sir. कॉम्पॅक्ट आहे. पहिले 3 डायलॉग बोल हो, हो. पटकन, नाही तर ना हा गेला ना हा. वाट लागेल. नाही, माझी. नाही, नाही. 3 डायलॉग हो, बोल हो. पटकन हो, बोल. हो. हा ओके. तुम्ही सीन मध्ये आहात हा. चला सर एक मिनिट. हा काय 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 फ्लोर हे काय केलं तुम्ही? ते क्लोज आहे ना आमचं कॉम्पॅक्ट मध्ये. चला लवकर करा. हा चला श्याम श्याम कॉन्सन्ट्रेट. ओके इंटेन्सिटी. यस सर. रोल कॅमेरा ऍक्शन. हा काय येडाय काय? सर हा कोण आहे? अरे तुम्ही काय बोलता? ऍक्शन. नाही सर, आता नाही कंट्रोल होणार. खूप जोराची लागली. तू बोलतच नाही, मी काय करू? अरे कंट्रोल करा यार तुम्ही आता. नाही शू नका करू, इकडेच होईल. कोऑर्डिनेटर कोण आहे ना या- मला समोर आणा त्याला. सर, आणि काय चेहरा केलाय ते- जरा नीट करा. कॉम्पॅक्ट आहे. यार कोण आहे यार गौऱ्या? चला चल लवकर चल यार. तो बघ तिकडे काय कुठपर्यंत आलाय. चला रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. विक्रमपूरच्या माझ्या शूर शिपायांनो, संग्राम म्हणजे काय? एक मिनिट. हा कुठे गेला? ते ज्वराची लागली त्याला. मग त्याला डायबिटीस आहे ना. मग ते डायबिटीस मुळे त्याला धीर धरवत नाही, आणि त्याखाली पण असेल ना डायबिटीस. हे गौऱ्या सोड. मला हा सीनच करायचा नाहीये. आपण वॉर सिक्वेन्स शूट करू. ह्याचे जे डायलॉग आहेत ना ते व्हॉइस ओव्हर म्हणून टाकू. चल चल. नाही सर मी करतो सर. मला एक चान्स द्या सर प्लीज सर. अरे नाहीये बाबा, डाऊन झाला तो. आता कुठे करू सीन मी? नाही सर सर
मी सॉरी फेसबुकवर सॉरी फोटो- सॉरी फोटो हा टाक- हा हा तुला मी नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये घेतो हा नाही नाही पण सर काय आत्ता करू मी फेसबुकवर फोटो टाकलेत सर मेकअप मधले कॉस्ट्युम मधले प्लीज. अरे तू फेसबुकवर फोटो टाकले म्हणून आज सूर्य वर येणार आहे का? नाही की नाही? नाही, नाही. मग सांगतोय ना तुला नेक्स्ट फिल्म मध्ये मी घेतो तुला हा okay. चल Thank you, पॅकअप पॅकअप तुझं ओके चल गौऱ्या जा ना शिफ्टिंग कर ना सॉरी सर 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 मोकळा झालो आता आता घ्या सीन हा काय घ्याशील आपलं पॅकअप झालेलं आहे का? कोण आहात तुम्ही? तुम्ही का सगळं ठरवताय? मी बोललो पॅकअप तुम्हाला त्याला बोललो ना मी पॅकअप. जा तिकडे तुमचा सीन आहे वॉरचा पळणार आहात तुम्ही तिकडे रात्रीची हा रात्रीच्या वेळी चला. ए कुठून कुठून यो, यो. लोकं येतात यार. तो आपण रात्री सीन करणार आहोत ना त्या नटावर काम करायला लय मजा येते रे. अरे लय म्हणजे धामल येते. तो अजिबात चुकत पण नाही काय समजलं? म्हणजे इतकी मजा येते ना काम करायला. म्हणजे म्हणायचं काय? काय मी चुकलो अरे तुम्ही माती खाल्ली म्हणून माझी वाट लागली माझा एक सीन होता तोही गेला. अरे तू चुकलायस. मी चुकलो कसं काय? अरे तू ना उगाच डायलॉगाला रोल घेतोस. आम्ही बघ इतकी वर्ष काम करताव विदाउट डायलॉग म्हणून ते एवढे वर्ष आम्ही काम करताव टिकलेला. कधीच आम्हाला काम कमी नाही असं नाही झालेलं आहे. हे बघा इथे भेटलात आता याच्यानंतर पुढे कुठल्याही फिल्मच्या शूटिंगला भेटू नका. अरे हे नका काढू ना काय सारखं सारखं ते काढतात. ह्याच्या मुदत तुला करोडपती मधनं काढला ना. कुठून आलो काय नाश्ता करूया संध्याकाळी. वाट दादा जरा आम्हाला नाश्ता घेऊन ये. वा 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 एकदम मस्त परफॉर्म केला खूप भारी खूप मस्त अरुणदा खूप मस्त खूप मजा आली वा 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 बहारदार. बघा हा सरसी काय म्हणतायत सई. आधी मला मोठे सरांचे आभार मानायचे आणि कॉंग्रॅच्युलेट पण करायचे. ब्रिलियंट विषय आहे Yes. फार सुंदर विषय आहे फार आवडला मला. मांडणी अतिशय सुंदर होती. तुम्ही दोघांनी कहर केलात बाबांनो फार मजा आणलीत फारच मजा आणलीत. प्लॅटॉनिक आणि अरुणदा तुम्ही चष्मा काढल्यानंतर तुमचं जे बेरिंग होतं ना हॅट्स ऑफ आणि तिकडे चालत गेलात ते पण फार कमाल केलं. प्लॅटॉनिक आज काहीतरी वेगळीच बॅटिंग झाली आहे हातून अशीच बॅटिंग होत राहू दे. श्यामदत्ता तुम्हाला फार ऐकायला बरं वाटलं आज. तुम्ही आज नेहमीच्या आपल्या मराठीत बोललात. खानदेशी आज नव्हती आज असं कॅरेक्टर होतं. तुमचं भाषेवर किती प्रभुत्व आहे ह्याच्यामुळे आम्हालाही कळलं प्रेक्षकांनाही कळलं. फार मजा आली. मस्त ओंकार तुझं बेरिंग फार सुंदर होतं. खरं तर तुझ्यासमोर सगळे एक्सपिरियन्स्ड आणि सिनियर ॲक्टर्स आहेत आणि त्यांना तुला दरडवायचं होतं. ते प्रेशर न घेता तू तुझ्या भूमिकेत ठाम राहिलास त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. मस्त फार मजा आली फार हसलो. व्हेरी नाईस. अप्रतिम फार उत्तम कॉन्सेप्ट फार उत्तम परफॉर्मन्स. कधी कधी हे असे अतरंगी ज्युनियर्स असतात आणि बरोबर त्याच्या वेळेला जेव्हा डिरेक्टर असं म्हणतो ना अरे यांचा कॉर्डिनेटर कुठे आहे बरोबर तेव्हाच तो गायब झालेला असतो. बरोबर तेव्हाच तो सापडत नाही. पण असे नग असतात पण खरंच अदरवाईज इतके कॉपरेटिव्ह असतात सगळे ज्युनियर्स किंवा पासिंग देणारे आणि दिवस दिवस बिचारे उभे असतात पण एका शब्दाने पण बोलत नाहीत. आज आपण ज्युनियर्ससाठी एकदा टाळ्या वाजवूया. पण तुमच्याबद्दल बोलायचं तर काय कमाल ऑब्झर्वेशन सगळ्यांचंच. ओमकार फॅन्टॅस्टिक उभा केला असतो तो डिरेक्टर. श्याम्या फॅन्टॅस्टिक. अरुण आणि प्रभाकर माइंड ब्लोईंग माइंड ब्लोईंग. एक एक जागा ज्या तुम्ही दोघांनी काढल्या त्या इतक्या बहारदार होत्या इतक्या बहारदार होत्या. चष्मा काढल्यानंतरचं किंवा मला फार अनुभव नाही कारण मी नवा आलो इंडस्ट्रीत. मोरे हा तकिया कलाम जितक्या वेळा तू बोललास या स्किटमध्ये हे वाक्य तितक्या वेळेला लाफ्टर आले आणि ही तुझी ताकद आहे प्रभाकर. क्या बात आहे फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली मला. मंडळी आता आपण बघणार आहोत दोन कलाकार मित्रांची गोष्ट आणि ही अनोखी मैत्री दाखवण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. Hello everyone, I'm Gaurav More from Power Filter Pada. Hey, hello everyone. I am an Omkar Raut from Dadar Shivaji Park.
ओंक्या बोल, कुठे आहे रे? गौऱ्या तू कुठे आहे रे? मी माझ्या आत्याकडे चाललोय बँड्राला. तू कुठे आहेस? अरे मी माझ्या काकाकडे चाललोय रे चर्चगेटला. मी येईन रात्रीपर्यंत. हा काय? ठीक आहे, मग भेटू रात्री. हा हा भेटू. जेवणाचं काय? ते आता आल्यावर ठरवू ना. खालून मागवू काहीतरी. हा काय? ओके ओके, चल बाय 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 बाय. हा बाय. प्रसाद सर, आपला मित्र आहे ओंकार राऊत, त्याचा फोन होता. हा सई मॅम, काय मी आणि गौऱ्या रूममेट्स आहोत, स्ट्रगलर्स आहोत ना आम्ही. खरं तर काय आहे, मी चाललोय ऑडिशनला. पण मी त्याला मुद्दामून खोटं सांगितलंय की मी चाललोय आत्याकडे बँड्राला. ऑडिशनला जातोय असं सांगितलं असतं ना तर लगेच त्याचं सुरू झालं असतं. कुठली ऑडिशन आहे, कसलं ऑडिशन आहे, काय ऑडिशन आहे? हे असले मित्र आहेत ना, रोल चोरतात हो. म्हणून यांना खोटं सांगावं लागतं. आत्याकडे जातोय, काकाकडे जातोय. असो, लेट झालाय मला. ऑडिशनला जाणार आहे म्हणून कुबेर बुक केली आहे मी. चला, मी फोला बुक केली, भेटू नंतर. हा इथं काय करतोय? हा इथे काय करतोय? गेला याला वाटतं. सारे नाग्या. गेला. ओ अरे ओ क्या गौऱ्या, अरे ओ क्या गौऱ्या, अरे तू काय यार, अरे तू इथं काय करतोय? तू इथं तू इथे काय करतोय? तू तर इथे जाणार ना बँड्राला आत्याकडे. मी अरे मी माझ्या आत्याकडे चाललो होतो बांद्राला. मी काय झालं, बोरीवलीवरून बस पकडली बांद्राला जायला. मला लगेच वाटत कळलं की इकडे ऑडिशन आहे. म्हटलं जाता जाता मध्ये उतरलो मीरा रोडला. हा उतरलो मध्येच. बोरिवलीवरनं बँड्राला जाताना तुला मध्ये मीरा रोड लागलं? सोड ना माझं यार. बोलला नाहीस तू यार. बोलला नाहीस तू यार. हे रॉंग आहे. रॉंग आहे. तू बोलला असतास तर मी पण आलो असतो ना ऑडिशनला. तू बोलला असतास तर मी पण आलो असतो ना ऑडिशनला. रोज तुलाच मिळणार. ठीक आहे चल. ए थांब काय हे जर आपण असंच केलं ना तर असंच चालू राहील. जाऊया आपण ऑडिशनला. चल जाऊया. हॅलो. नाही नाही, मुद्दाम जरा लेट एंट्री लिहिली. मतलब बच्चों को खेलने दो, शेर बाद में एंट्री. तुला सांगतो ना, याला स्किट लिहायला दिलं ना हा स्वतःची लय लाल करतो. ज्या दिवशी मी स्किट लिहिलं ना ओंक्या, हा कॉमेडी एरियाच्या आसपास पण दिसणार नाही. हॅलो. हा नाही नाही, ते शॉर्टलिस्ट केली पोरं आली आहेत ऑडिशनला. मी करतो, नंतर करतो. ओके ओके ठीक आहे, बाय. येस बॉयज. हॅलो हॅलो सर. हॅलो सर. सर 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 मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. आई शप्पथ सांगतो सर. काय सर डिरेक्टर आहे त्या. म्हणजे काय तुमच्या सगळ्या फिल्म बघितल्या सर. तुम्ही ना भारतातले नंबर 1 डिरेक्टर आहात. आय लव्ह यू. सॉलिड सर, सॉलिड. मी तर तुमच्या सगळ्या फिल्मचे डायलॉग म्हणजे तोंड पाठ आहे सर. तुम्ही फक्त विचारा, फक्त विचारा. बसा बसा बसा. तुम्ही ज्या फिल्मच्या ऑडिशनला आलात ना, ती माझी पहिलीच फिल्म आहे. बसा 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 रे. काय नाही पण सर तुम्ही सॉलिड आहे. एक नंबर आहे सर तुम्ही. ते इथून बाहेर येते ते हे कर. सो ओंकार आणि गौरव बरोबर. तुमची ऑडिशन पाहिली आणि तुम्हाला कास्ट करण्यामागे एक वेगळं कारण आहे. दोघांचंही लांब केस सर. म्हणजे रोलची डिमांड आहे ती. सर सर तुम्ही फक्त द्या हो सर, रोल आम्हाला द्या. आम्ही बघा काय चोपू काय गौऱ्या. जय वीरू सारखी आमची जोडी हिट होईल. तुम्ही बघा सर. असं करू आम्ही. नाही प्रॉब्लेम तोच आहे की दोघांची ऑडिशन आवडले पण रोल एकच आहे. म्हणजे जो हिरो आहे ना त्याचा मित्र आहे लांब केसवाला, त्याच्यासाठी ऑडिशन चालली आहे. पण मी थोडा कन्फ्यूज झालो की दोघंही आवडलात, तर आता कसं काय करायचं. सर तुम्ही ओंक्याला हा रोल देऊन टाका.
काय मी केलं काय त्याने केलं काय एकच आहे, भाऊ आहे आपला. ओके तू हा रोल कर. नाही गौऱ्या काय नाही, तू करेगा गौऱ्या, तू करेगा रोल. नाही भावा तू ऐक माझं, नाही, तू कर. नाही तू कर ना. नाही, मारे ना मी. अरे तू करायचा रोल भाई, ये रोल करेगा सर. माझ्याकडे हळू ये रोल करेगा. नाही तू करायचा. नाही नाही तू गौऱ्या करायचा. अरे काय मी करायचा. तू कर. तू अरे तू केलं काय मी केलं काय एकच आहे ना यार. हम दो जिसम एक जान है गौऱ्या, तू कर रोल. तू कर रे. तू करना, तू तू करना, कर. तू करना रोल कर. कर ना. कर ना. लवकर ठरवा, नाही तर लांब केसांचा रोल आहे. मी गणेश सगडेला कास्ट करेन. दाद्या ओ, दाद्या 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 ऐसे ना कर हमसे ए गणेश. हमने दर दर की ठोकरे खाई है. सर मला ठरवू द्या ना, तुम्ही आपापसात ठरवाल. नाही 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 एक काम करा, एकाने बाहेर थांबा, एकाने ओंकार बाहेर थांब. सर मी बोलवतो, एका एकाशी बोलतो बाहेर. बोल भाई थांब थांब मी बाहेर. आहे. हो सर, सर ऐका ना सर. सर हा रोल मलाच द्या सर. सर ऐका, मी ना ह्या रोलचं सोनं करीन सर. मी ना इतका भारी ऍक्टर आहे ना सर. तुम्ही सर प्लीज ऍक्टिंग बिक्टिंगचं नाही, ते सोडून देते, मी करून घेईन. हा हा मुद्द्याचं हा. पर डे किती घेणार? पहिल्याचा विषयच नाही सर, विषयच नाही. ओंक्या जेवढे घेईल ना त्याच्यापेक्षा मला 1000 रुपये कमी द्या बस. अरे मुळात पर डे तुमचा 1000 रुपये ठरवला. अयो मग काम करा ना, तू जेवढे घेईल ना त्याच्यापेक्षा मला 100 रुपये कमी द्या सर. बस सर प्लीज हा रोल मला द्या सर. अरे हे नको करू रे. नाही, सर तिकीट घे. मला मिळेल ना. मी करतो. ओके मी करतो. बाहेर जा, त्याला आत पाठव. ओके सर. थँक्यू सर. ओके थँक्यू सर. पण हा रोल ना जाना भाई. काय झालं गौऱ्या, गौऱ्या काय झालं, काय झालं सांग ना लवकर. काय नाही रे, मी बोललोय तुझ्याबद्दल त्यांना हा की मी बोललो हा रोल ओंक्यालाच द्या. नाही अरे मी बोललो, भाऊ आहे बोलला माझा बिंदास. अरे बघ नंतर जे असेल ते नशिबाच्या हातात. नाही 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 गौऱ्या, मेरे जान तू जा, तू तूच कर रोल, तूच कर. ठीक आहे जातो मग मी. सांगतोय तुला, मी बोललो आतमध्ये जा ना. त्यांनी बोलवलंय तर जातो. जा जा पटकन जा. ठक ठक ये मोठा शाणा ये आत ये. समीर जोगले समजतो स्वतःला. कशाला टकटक डिटेलिंग नको करू. तो कॉमेडियन आहे, तू अभिनेता आहेस. हा लागलाय प्रोमो. सी ओंकार कसं आहे सर, तुम्ही बोलायच्या आधी मी मुद्द्याचं बोलतो. ते अभिनय वगैरे होत राहील सर. गौऱ्या जेवढे पैसे घेत असेल त्याच्यापेक्षा 100 रुपये मला कमी द्या, पण मलाच रोल द्या सर. प्लीज सर, प्लीज सर. अरे गौऱ्या पण असंच म्हणाला की ओंकार घेईल त्याच्यापेक्षा 100 रुपये मला कमी द्या. काय तो हरकत नाही, हरकत नाही. तो 100 रुपये कमी घेतोय ना सर, मी 200 रुपये कमी घेईन. वाटल्यास मी स्वतःचे कपडे आणीन ना सर. मला माहिती आहे हो, कॉस्ट्युमर ना हल्ली खूप खर्च होतो फिल्म मध्ये. मी स्वतःचे कपडे स्वतः घेऊन येईन, स्वतः खर्च करीन सर. पण प्लीज रोल मलाच द्या सर. प्लीज सर, प्लीज सर. इस्त्री पण आणशील करून? हा 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 म्हणजे काय प्रश्नच नाही सर. मी इस्त्री पण घेऊन येईन सर. हा हा सर. हा एक काम कर, इस्त्री सेटवर घेऊन ये, माझे पण कपडे इस्त्री करशील. म्हणजे काय तुमचे पण इस्त्री करणार सर. पण प्लीज रोल मला द्या ना. ओके ओके मी आहे ना. प्लीज प्लीज सर. त्याला आत पाठव जा. नाही पण सर रोल मलाच द्या. हो बाबा करूया हा, फायनल. नक्की ना? पाठवा. अरे काय रे, सॉरी यार गौऱ्या. सॉरी म्हणजे तुला मिळाला रोल म्हणजे सॉरी का? अरे मी बोललो रे यार, मी कन्व्हिन्स केलं त्यांना की गौऱ्याला रोल द्या, गौऱ्याला रोल द्या, पण यार ते ऐकतच नाही. ओंक्या तूच कर मिळेल नाही. हा उगाच हिरोच्या मित्राच्या रोलसाठी 2 मित्रांमध्ये भांडण नको. तुम्ही गौऱ्याला रोल द्या. बोल बोल बोल, बघू नाही नाही, लक्षात ठेव. हा. तुझ्यासाठी म्हणून मी आतमध्ये सांगितलंय माझा पर डे 30,000, पण तू 20,000च्या खाली अजिबात यायचं नाही. तुझ्यासाठी म्हणून ना भाई, तू अजिबात खाली यायचं नाही. 1 रुपया पण कमी करायचं नाही तर. 20,000. हा 100-200 रुपये कमी करायला सांगितलं तर करूया ना.
सर मी आलो सरांनी बोल सांग ना सांग सरांनी बोलवलं ना आलो 2 मिनिटं हे बघ तू सांगा तुझ्याबद्दल लगेच बोललो आलो सर हे बघा मी डिटेलिंग काय करत बसणार ना मी डायरेक्ट आतमध्ये आलोय ते कर तेच करत नाहीयेस तू ते कर सर हे स्किटच्या बाहेरचं होतंय स्किट मधलं बोलूया का हा सर गौऱ्या झालंय काय की ओंकार आहे ना ओंकार तो 200 रुपये कमी करायला तयार झालाय प्लस स्वतःचे कपडे पण आणायला तयार झालाय हा नाग्या इतका भंगार आहे हा सर इतका एक नंबरचा भिकारी आहे सर भिकारी सर मी 300 रुपये कमी करायला तयार आहे सर मी 300 रुपये कमी करायला तयार आहे स्वतःचे कपडे स्वतः आणतो प्लस मी स्वतःचा मेकअप करून येईन सर प्लीज आता अजून काही कमी करू नका बस हा रोल मला द्या नाही त्याला सांगा तुम्ही बाहेर मी जातो बाहेर त्याला सांगा की हा रोल मी गौरव मोरेला दिलाय हो ऐक माझं तू पण थांब इथे ए ओंकार या आती आहे हा सर ओके तुम्ही हा सर हा ओंकार गौरव 300 रुपये कमी करायला तयार झाला काय प्लस तो कॉस्ट्युम पण आणणार आहे स्वतःचा मेकअप पण करणार आहे हा 300 रुपये कमी करतोय मी 400 रुपये कमी करतो मी कॉस्ट्युम आणतो मी स्वतःचा मेकअप करतो वाटल्यास मी सगळ्या आर्टिस्टचा मेकअप करतो पण रोल मलाच द्या सर प्लीज सर प्लीज असं आहे का मी अख्ख्या युनिटचा मेकअप करतो सर कॅमेरामॅन असिस्टंट सगळ्यांचा इव्हन मी स्पॉट बॉयचा पण मेकअप करतो सर मी मेकअप मॅनचा पण मेकअप करतो रोल मलाच द्या हे तर काहीच नाही सर हा जे करतोय ना ते सगळं मी करतो वाटल्यास तुमच्या असिस्टंटचं पण काम करतो सर प्लीज मला रोल द्या ना सर अरे भिकाऱ्या बेवडास तू बेवडा मी बेवडा आहे? सर दारू पिऊन एका डिरेक्टरला कुत्र्यासारखं मारलं याने सर याचा भरोसा नाही हा पिऊन तुम्हाला पण मारेन ए तो मारण्याच्याच लायकीचा होता डिरेक्टर कळलं काय बघितलं? नाही, कसं बोला? तुम्हाला नाही मारणार सर मी हा टिश्यू चोरतो टिश्यू सर तुम्हाला माहितीये का आमच्या घरी तेलाची बाटली आणि क्रीम आहे विचारायला कुठून आणली ती अरे हा भिकारी मी भिकारी चहाची पावडर चोरतो सेटवरची मी चोरतो मी चोरतो तू चोरतो अरे डिक्कीच्या सॅनिटायझरच्या बाटल्या भरल्या सेटवरच्या ते सांगू का रे मेकअप दादाकडनं ती टूब घेतो डोळे टाकतो आणि खिसा टाकून घरी निघून जातो अरे हा बेल्ट विचार ना हा बेल्ट कोणतून आणलाय विचारा त्याला विचारा सर हे शूज कुठून आणले विचार ना ही जीन्स कुठली आहे विचारा ना त्याला साला चोर आहे तू, costume हा सर तुम्ही एकापेक्षा एक चिंदी आहात तरी पण मी रोल देईन फक्त अजून एक अट आहे ती कोणाला मान्य आहे ते सांगा हा सर मान्य आहे सर हा तुम्ही बोला सर ऐकून घ्या आधी ऐकून घ्या हा सर हे जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरच्या शेवटच्या सीनला केस कापायचे कम्प्लीट टक्कल आहे आणि तो सीन आपण पहिल्या दिवशी शूट करतोय सध्या एका दिवसाचं काम आहे मग 8 महिने केस वाढले की मग पुढचं शूट चालू आहे कोण आहे तयार ए काय कुठं सर तुम्ही हा रोल गणेश सागड्यांनाच द्या आवडलंच पण मला तुम्हा दोघांमधली मैत्री पण जाम आवडली खूप मजा आली मित्रांनो वा सही सुपर हिट होता परफॉर्मन्स गौऱ्या तुझ्यातली ईज वाखाणण्याजोगी आहे जो सहजता तुझ्यातली आहे जी ती अप्रतिम आहे फार मस्त मजा आली ओंकार मस्त मला असं वाटतं की राऊतांचा ओंकार दिवसेंदिवस ज्या चढत्या क्रमाने वरती चाललाय प्रोमो जेव्हा लागेल तेव्हा काय स्किट असेल तुझं असा मी विचार करते आणि प्रोमो एक दिवस लागणार मित्रा याच्यावर तू विश्वास ठेव कारण आमचा ह्याच्यावर ठाम विश्वास आहे भावा 2-3च डायलॉग्स होतेस पण तू ते साहेबासारखे घेतलेस एकदम म्हणजे यू आर द ड्रायव्हर ऑफ द स्किट हे कळत होतं त्याच्यावरून कारण तूच लिहिलंयस हे स्किट त्यामुळे फारच मजा आली मस्त लिहिलं होतंस संकल्पना खूप छान होती आणि विशेष म्हणजे मला ह्याचं ओपनिंग फार आवडलं फार इंटरेस्टिंग होतं कारण पहिल्यांदा तुम्ही आम्हाला असं बुचकळ्यात पडलं की नक्की कुठे बघू आणि तुतारी वा मज्जा झाली मस्त सुपर हिट परफॉर्मन्स झाला फार मजा आली तर मंडळी आपल्या नवीन प्रथेप्रमाणे आजही आपले दर्दी हास्यरसिक पडद्यामागील एका कलाकाराची आपल्याला विशेष ओळख करून देणार आहेत जाणून घेऊया ते कोण आहेत
प्रसादा? महाराष्ट्राची हास्य जत्रेचा प्रत्येक भाग, त्या प्रत्येक भागाची सुरुवात प्राजक्ताच्या मोहक अशा नृत्याने होत असते. पण ते मोहक नृत्य अजून मनमोहक करण्यामध्ये ज्यांचा सहभाग असतो त्यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. त्याच्याकरता एक यंत्र फार महत्त्वाचं असतं, जे माझ्या इथे तुम्हाला दिसतंय. या यंत्राला जिमी जिब असं म्हणतात आणि ही चालवण्याकरता एका वेळेला 2-2, 3-3, 4-4 माणसं काम करत असतात. त्याचं प्रचंड मोठं वजन असतं, ते ऑपरेट करणं सोपं नसतं. पण जेव्हा एखादा वाईड टॉप शॉट किंवा 10-12 जणं स्किटमध्ये आणि एका शॉटमध्ये त्यांना दाखवायचं, अशा वेळेला जास्त करून जिमी जिपचा वापर होतो किंवा कॅमेराची मूवमेंट दाखवायची असेल तर जिमी जिपचा वापर होतो. पण ते यंत्र जे ते ऑपरेट करायला अत्यंत अवघड असतं, त्याकरता अत्यंत कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. आणि या यंत्राला हाताळण्यात गेले कित्येक वर्ष ज्या माणसाचा हातखंड आहे, अनेक मोठे मोठे शोज ज्या माणसाने ऑपरेट केलेले आहेत जिमी जिपवर, त्या माणसाला आज आपण या मंचावर बोलवूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मुरुगनजींचं. थँक्यू मुरुगनजी, माझं नृत्य अधिक मनमोहक करण्यासाठी. तुमच्याकडून 2 शब्द ऐकायचे, काय वाटतंय? अच्छा लग रहा है. थैंक यू सो मच. थोड़ा बिटलोड प्रोडक्शन एंड सोनी मराठी, धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या हास्य प्रहर संपण्याची वेळ आली आहे. शिवाय आपण भेटणारच आहोत उद्या रात्री 9 वाजता. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.